नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 20 जुलै 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आपण ज्यावेळेस इतिहासामध्ये अभ्यास करतो, त्यावेळेस या सभेचा उल्लेख वारंवार आढळलेला दिसतोय आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची ही सभा आहे. या सभेची स्थापना मुंबई येथे झालेली असून या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ॲक्च्युली यांनीच या सभेची स्थापना केली होती आणि ते स्वतः या सभेचे अध्यक्ष झालेले होते. लक्षात ठेवा 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. त्यानंतर 20 जुलै 2017 रोजी भारत जपान नागरी अणुसहकार्य करार लागू झालेला होता. भारतासोबत अणुकरार करणारा जपान हा 12वा देश ठरलेला आहे. त्यानंतर 20 जुलै 1822 रोजी जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेले यांचा जन्म झालेला आहे. सायन्समध्ये यांचा वारंवार उल्लेख दिसून येतो आणि आपल्या केमिस्ट्रीच्या अनुषंगाने हे अतिशय महत्त्वाचे असे व्यक्ती होते. त्यानंतर 20 जुलै 1919 रोजी माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 20 जुलै 1965 रोजी क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन झालेले आहे. पुन्हा एकदा इतिहासामध्ये यांचं नाव आपण वारंवार वाचलेलं असेल. क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, भगतसिंग यांच्यासोबत त्यांनी विविध क्रांतिकारक कारवाया केलेल्या होत्या. त्यांचा 1965 रोजी निधन झालेलं होतं. त्यानंतर सुरू करूयात आजच्या सविस्तर चालू घडामोडी. तर सर्वप्रथम पहिली क्रीडाविषयक बातमी म्हणजेच फिफा क्लब वर्ल्ड कप 2025. हा जो इव्हेंट आहे, हा फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 या नावाने आहे. लक्षात घ्या, फिफाचा वर्ल्ड कप वेगळा असून हा फिफा क्लब वर्ल्ड कप आहे. म्हणजे जे कोणते असे क्लब आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे क्रिकेटमध्ये IPL ज्या फ्रँचायझी आहेत, त्यांचा जसा एक एक प्रकारे विश्वचषकच हा आयोजित केला जातो. तर फिफा क्लब विश्वचषक 2025 हा झाला होता मेटलाईफ स्टेडियम, न्यू जर्सी, अमेरिका येथे. यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे चेल्सी FC, जो इंग्लंडचा संघ आहे, चेल्सी. आणि यामध्ये पराभूत संघ आहे पॅरिस सेंट जर्मन, म्हणजे PSG हा संघ पराभूत संघ आहे. यामध्ये 3-0 ने चेल्सी हा संघ जिंकलेला असून याची विशेष बाब म्हणजे प्रथमच 32 संघांचा यामध्ये सहभाग झालेला होता. 2026च्या फिफा वर्ल्ड कप पूर्वीचे हे परीक्षणात्मक आयोजन करण्यात आले होते. म्हणजेच पुढील वर्षी आता फिफाचं वर्ल्ड कप आयोजित करणार आहे. म्हणजे फिफा वर्ल्ड कप हे देश स्तरावर आयोजित केलं जातं, तर हा क्लब स्तरावर आयोजित केलेला वर्ल्ड कप होता. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रॉफी वितरणादरम्यान उपस्थिती देखील लावलेली होती. हे एक विशेष बाब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, फिफा क्लब वर्ल्ड कप 2025 विजेता संघ चेल्सी FC आणि पराभूत संघ PSG. त्यानंतर आता नुकतेच आपल्या भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. तर त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणं गरजेचे आहे. तर 3 राज्यांचे राज्यपाल नियुक्त करण्यात आलेले आहेत. सर्वप्रथम गोवा. माजी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. म्हणजेच TDP हा जो पक्ष आहे चंद्रबाबू नायडू यांचा, त्यांच्या पक्षाचे हे नेते आहेत. ते माजी केंद्रीय मंत्री देखील होते आणि TDPचे लोकसभेत सध्या 16 खासदार आहेत, हे लक्षात घ्या. तर आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे गोव्याच्या राज्यपालपदी माजी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर हरियाणाच्या राज्यपालपदी प्राध्यापक असीम कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लडाखच्या राज्यपालपदी जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री काविंदर गुप्ता यांच्याकडे त्यांच्या नायब राज्यपालाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, हे तीनही आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू हे TDP या पक्षाचे आहेत. हरियाणाचे राज्यपाल प्राध्यापक असीम कुमार घोष हे हरियाणाचे असून लडाख या राज्याचे उपराज्यपाल म्हणून आता जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री काविंदर गुप्ता हे आता ठरलेले आहेत. आणि या सर्वांच्या नियुक्त्या कोणी केलेल्या आहेत, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयाकडून हे जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानंतर एक विशेष बाब म्हणजे आपल्याला एक वन लाइनर म्हणून आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एक नेमोलिन मायोपॅथी नावाचा एक दुर्मिळ आजार आहे आणि या दुर्मिळ आजाराचा महाराष्ट्र राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये याची नोंद झालेली आहे. लक्षात घ्या, हे फक्त वन लाइनर म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं, यामध्ये सविस्तर अशी लक्षात ठेवण्याची गरज नाही. तरी देखील आपण एक
एक सेंटेन्स पाहूया याबद्दल, की नेमोलिन मायोपॅथी हा जन्मजात स्नायू विकार असून यात शरीरातील स्नायू कमकुवत होतात, त्यांची वाढ खुंटते आणि मुलांना चालण्यात व पायावर उभे राहण्यात अडचणी येतात. तर लक्षात घ्या नेमोलिन मायोपॅथी हे काय आहे? तर हे एका आजाराचे नाव आहे. दुर्मिळ आजाराचे हे नाव असून याची महाराष्ट्रातील पुण्यातील रुग्णालयात पहिल्यांदाच नोंद झालेली आहे. आपल्याला सरळ-सरळ नेमोलिन मायोपॅथी काय आहे? हे असं देखील विचारलं जाऊ शकतं आणि जर तो आजार आहे, तर तो राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी आढळलेला आहे? तर पुण्यामध्ये तो आढळलेला आहे. हे लक्षात असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर आता सध्या विविध युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण जगभरात चालू आहे आणि या अशा वेळी आपल्याला विविध गुप्तहेर संस्था माहिती असणं गरजेचं आहे. तर गुप्तहेर संस्था म्हणजे काय? तर एखाद्या देशाची गुप्तचर संस्था ही त्या देशासाठी एक मजबूत आणि अदृश्य सुरक्षा कवचासारखी असते. या संस्था शत्रू देशांच्या हालचालींवर गोपनीय नजर ठेवतात, तसेच गुप्त अभियान देखील राबवतात. इराणच्या अणुस्थळांवरील हल्ले आणि त्यांच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या हत्येनंतर इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद आणि अमेरिकेची CIA पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. आता याची जाणून घेऊया आपण जगातील मोठ्या गुप्तहेर संस्था कोणत्या आहेत आणि त्या कसे काम करतात याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर सर्वप्रथम पाहूया CIA अमेरिका. ही CIA ही जी गुप्तहेर संस्था आहे, ही अमेरिकेची गुप्तहेर संस्था आहे. तिची स्थापना 1947 रोजी झालेली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर संस्था असून ओसामा बिन लादेनला पकडून त्यांनी मारलेलं हे सर्वात मोठं ऑपरेशन त्यांचं होतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गुप्तचर संस्था म्हणजेच जी भारताची आहे. याची 1968 साली स्थापना झालेली आहे. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी गुप्तहेर संस्था, जगातील शक्तिशाली गुप्तहेर संस्थांमध्ये याचा समावेश होतो. त्यानंतर इस्रायलची मोसाद ही अत्यंत धोकादायक आणि गुप्त ऑपरेशनसाठी ओळखली जाणारी ही संस्था आहे आणि जगात सर्वात धाडसी समजली जाते. लक्षात घ्या, मोसाद गुप्तचर संस्था इस्रायल या राज्याची आहे. हे इस्रायल या देशाची आहे आणि 1949 साली याची स्थापना झालेली आहे. नंतर FSB ही रशियाची गुप्तचर संस्था असून हिची स्थापना 1995 साली झालेली आहे. म्हणजेच या अगोदर KGB ही नावाची संस्था होती आणि KGBच्या जागी स्थापन झालेली ही रशियाची अंतर्गत सुरक्षा संस्था आहे. त्यानंतर MI6 ही ब्रिटन या देशाची आहे. त्याची स्थापना 1909 साली झालेली असून जगातील सर्वात जुन्या आणि अनुभवी खतरनाक गुप्तचर संस्थांपैकी एक अशी समजली जाते. त्यानंतर MSS ही चीनची गुप्तचर संस्था आहे. हिची स्थापना 1951 साली झालेली आहे. या संस्थेबद्दल फारशी बाहेर माहिती येत नाही. त्यामुळे याबद्दल आपल्याला देखील जास्त माहिती माहीत नाही. त्यानंतर ISI याबद्दल देखील तुम्ही ऐकलेलं असेल. ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था असून हिची स्थापना 1948 साली झालेली आहे आणि पाकिस्तानातील सुरक्षेची मुख्य गुप्तचर संस्था म्हणून ही ओळखली जाते. तर लक्षात घ्या, विविध गुप्तचर संस्था आपल्याला एक वन लाइनर म्हणून किंवा जोड्या लावण्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. CIA अमेरिका, भारत, मोसाद इस्रायल, FSB रशिया, MI6 ब्रिटन, MSS चीन आणि ISI पाकिस्तान. त्यानंतर नुकतंच एक दीपक टिळक यांचं दुःखद निधन झालेलं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते पंतू होते. तसेच केसरीचे ते विश्वस्त होते. केसरी या वृत्तपत्राचे संपादक तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू देखील होते. त्यांचं आता नुकतंच निधन झालेलं होतं. ते 74 वर्षांचे होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि टिळक स्मारक ट्रस्टचे ते अध्यक्ष देखील होते. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असू द्या, दीपक टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे ते पंतू होते. तसेच केसरीचे संपादक. त्यानंतर महत्त्वाची अशी बातमी, आपण काल देखील एक सरकारी योजनेचा प्रारंभ पाहिला होता. त्याचप्रमाणे आज देखील एक नवीन घोषणा झालेली आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. त्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला मंजुरी मिळालेली आहे. वार्षिक 24,000 कोटी इतक्या खर्चाच्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेला आता मान्यता मिळालेली आहे. 36 योजनांचा यामध्ये समन्वय आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा एकत्रित कृती आराखडा देखील यामध्ये असणार आहे. 100 जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे आणि ऑक्टोबरपासून ही योजना सुरू होणार आहे. यामध्ये उत्पादन क्षमतेनुसार जिल्ह्यांची निवड केली जाईल. म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादकता आहे, असे जिल्हे या योजनेसाठी निवडले जातील आणि सुरुवातीला 100 जिल्ह्यांसाठी ही योजना राबवली जाईल. याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत? तर शेती उत्पादन वाढ, सिंचन सुविधा, पीक वैविध्य, कृषी पतपुरवठा विस्तार, तसेच पूरक व्यवसायांना चालना देणे, हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. यासाठी मास्टर प्लॅन तयार होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा कृषी कृती आराखडा देखील तयार होणार आहे.
याचे ते जे काही थेट लाभार्थी आहेत, हे पुढील 6 वर्षांमध्ये सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना देखील याचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे लक्षात असू द्या, पंतप्रधान धनधान्य कृषी योजना याची ॲक्चुअली सुरुवात झालेली नाहीये. याची कदाचित ऑक्टोबरमध्ये महिन्यात सुरुवात होईल. यासाठी सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाची फक्त मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात असू द्या आणि सुरुवातीला फक्त 100 जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. आणि आपले कृषी मंत्री आहेत, कोण आहेत? हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे. भारताचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? मी महाराष्ट्राचे विचारत नाहीये, मी भारताचे कृषी मंत्री विचारत आहे. त्यामुळे खूप अतिशय सोपं उत्तर आहे आणि यांच्या मिनिस्ट्री अंतर्गतच या योजनेचा शुभारंभ होत आहे. त्यानंतर आता या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजचा आपण आता शेवटचा प्रश्न पाहून घेऊया. MI6 ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? लक्षात घ्या, MI6 ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? पर्याय क्रमांक 1 आहे ब्रिटन, पर्याय क्रमांक 2 आहे अमेरिका, पर्याय क्रमांक 3 आहे रशिया आणि पर्याय क्रमांक 4 आहे इस्रायल. आता याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण रोज मी प्रश्न विचारतो आणि मी स्वतःच उत्तर सांगत असतो. परंतु यावेळी आपण दुसरी स्ट्रॅटेजी अवलंबूया. तुम्ही मला याचं उत्तर सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. MI6 ही कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे? मी सर्वच प्रमुख देशांच्या सर्व गुप्तचर संस्था आत्ताच सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला याबद्दलची डिटेलमध्ये माहिती मिळेल. ठीक आहे. तर ह्या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook आणि Instagram या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.